तर यासाठी आलेलो आहोत आपण. इथे तुम्ही बघू शकता खूप अशी आकर्षक आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली या भागात. इथे बघू शकता इथे पण अशा खूप साऱ्या कला आणि रांगोळ्या लावलेल्या आहेत. आपण बघूया एक एक रांगोळी. रांगोळीचे हे एवढे सगळे जे बसलेले आहेत ना, हे एवढे सगळे कलाकार आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज म्हणजे तिसरा दिवस आहे आपला गुढीपाडव्यापासून. आणि गुढीपाडव्यापासून तिसरा दिवस आहे. गुढीपाडवा हा मुलुंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो. वेगवेगळे आपल्याला यात्रा बघायला मिळतात, त्यानंतर शोभायात्रा निघतात. इथे छत्रपती संभाजी मैदानामध्ये इथे मुंबईमध्ये सगळ्यात मोठी ही रांगोळी काढलेली आहे बघा. हे तुम्ही इथे बघू शकता. हे इथे आकर्षणक आहे. इथे एक मोठा ग्रुप आहे मी मुलुंडकर प्रतिष्ठानतर्फे इथे खूप सारे कार्यक्रम राबवले जातात. तसे इथे एक मोठी रांगोळी काढलेली आहेत. त्याच्यानंतर इथे स्टेज दिसतोय बघा तुम्हाला. स्टेजवरती असे विविध कार्यक्रम असतात, संगीताचे कार्यक्रम असतात, स्पर्धा असतात, असे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. तर आज शनिवार आहे, म्हणजे परवाच आपला पाडवा झालेला आहे. खरं तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. इथे कुणीच नाही आहे. म्हटलं आपण ह्या रांगोळीचा मस्तपैकी व्हिडिओ शूट करूया आणि फोटो काढूया म्हणून. तर यासाठी आलेलो आहोत आपण. इथे तुम्ही बघू शकता खूप अशी आकर्षक आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली या भागामध्ये. मला वाटतं आता 2-3 दिवसानंतर ही रांगोळी जी आहे ही क्लिअर करून टाकतील. तर हा एकदम उत्तम टाईम आहे आपल्याला रांगोळी शूट करण्यासाठी. इथे बाजूला तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे लोक जे आहेत व्यायाम करायला आलेले आहेत, खेळायला आलेले आहेत. या भागामध्ये हा पूर्ण भाग जो आहे फक्त आपला कार्यक्रमासाठी आरक्षित करून ठेवलेला आहे. सुंदर अशी ही छान रांगोळी काढलेली आहे. हा इथे असं पूर्णपणे रांगोळी काढलेली आहे आणि इथे पूर्णपणे असं एक बॅरिकेड टाईप तयार केलेला आहे, जेणेकरून की लोकांना इथून असं पूर्णपणे फिरून रांगोळी बघता यावं म्हणून. अशा प्रकारे एवढा प्रशस्त असा परिसर इथे त्यांनी ठेवलेला आहे. इथे डॉगेश मस्तपणे रिलॅक्सपणे बसलेला आहे बघा, छानपैकी.
ज्या व्यक्तींनी रांगोळी काढलेली आहे त्यांचा इथे फोटो लावलेला आहे बघा. इथे लिहिलेलं आहे, मी मुरुडकर प्रतिष्ठान वर्ष 15वे आणि महारांगोळी कलाकार 2026. या महारांगोळीचे हे एवढे सगळे जे बसलेले आहेत ना, हे एवढे सगळे कलाकार आहेत. मला वाटतं साधारणपणे 25-30 असावेत. एवढ्या जणांनी ही मोठी रांगोळी काढलेली आहे. हे 2010पासून ज्या विविध वर्षांमध्ये ज्या रांगोळ्या काढल्या होत्या त्याचे हे सर्व फोटो आहेत इथे डिस्प्ले केलेले आहेत बघा त्यांनी. इथे अशा प्रकारची एक जाहिरात पण लावलेली आहे. आता पुस्तक येणार तुमच्या दारी. ज्या लोकांना पुस्तकं वाचायची असतील तर त्यांना होम डिलिव्हरी आहे. जे काही माफक चार्जेस फक्त 200 रुपये प्रति महिना आणि 500 रुपये डिपॉझिट आहे. तर हे सगळे नंबर दिलेले आहेत, ह्याच्यावरून तुम्ही पुस्तकही मागू शकता. इथे असा स्टेज आहे, इथे रोज रात्री कार्यक्रम होतो आणि इकडे समोरचे ते बसायला खुर्च्या ठेवलेल्या आहेत बघा. रोज रात्री काही ना काहीतरी इथे मनोरंजनात्मक कार्यक्रम हे होतच असतात. असे विविध प्रकारचे रांगोळ्या इथे काढलेल्या आहेत बघा आणि प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. इथे बघू शकता, इथे पण अशा खूप साऱ्या कला आणि रांगोळ्या लावलेल्या आहेत. आपण बघूया एक एक रांगोळी. बाकी इथे केकची जाहिरात दिलेली आहे.